नाशिकच्या TCS कंपनीमधील काही पीडित मुलींना त्र्यंबक रोड इथल्या आनंद रिसॉर्टमध्ये नेऊन संशयित आरोपींकडून लैंगिक शोषण झाल्याचं उघड झालं। नाशिक पोलिसांकडून आनंद रिसॉर्टची चौकशी आणि तपासणी देखील करण्यात आली। या रिसॉर्टमधील 2023 मधील काही दैनंदिन नोंदी जप्त करण्यात आल्या। सोबत CCTV आणि इतर माहितीचं रजिस्टरही पोलिसांनी जप्त केलं। या प्रकरणाची चौकशी आता SIT कडून सुरू करण्यात आलेली आहे। नाशिकमधल्या TCS कंपनीमध्ये ज्या पीडित महिला आहेत त्या महिलांना ज्या संशयित आरोपी आहेत ते नाशिकमधल्या त्र्यंबक रोड येथे असलेल्या आनंद रिसॉर्टमध्ये या ठिकाणी घेऊन आलेले होते। या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते खरं तर SITच्या हाती लागलेले आहे। पोलिसांकडनं या संपूर्ण रिसॉर्टची झाडाझडती घेण्यात आली। काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असेल किंवा जे दररोजचं नोंद होणारं जे रजिस्टर असेल ते या ठिकाणी खरं तर पोलिसांनी जप्त केलेलं आहे। त्यासोबत काही CCTV आहेत हे देखील त्या ठिकाणी संपूर्ण सोबत घेतलेले आहे, कारण याच रिसॉर्टमध्ये काही प्रकार घडत होते असा संशय व्यक्त केला जात होता। एका डेटबद्दल मला सांगितलं गेलं होतं की या पिरियडमध्ये कोणी या नावांमधनं गेस्ट आले होते का। अकॉर्डिंगली आपण जसं आपलं रजिस्टर वगैरे चेक केलं त्याच्यामध्ये जी पण माहिती त्याच्या संदर्भात आपल्याला सापडली ती आपण पोलिसांना दिलेली आहे। फक्त इतकंच आम्हाला सांगितलं की अशा नावाने काही बुकिंग होते का, आणि मेक माय ट्रिप आणि गो IBIBO अशा वेबसाईट्सच्या मार्फत ती बुकिंग झालेली आहे, म्हणून त्याच्यात काही कन्फ्युजनचा विषयच नव्हता। त्यांनी ती बुकिंग केली, त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना रूम दिली। 2023चा प्रकार आहे। पण किती रूम होते वगैरे? एक रूम होती। 2 रूम होते? एकच रूम होती। एका दिवशी एक रूम होती असं। एकदा किंवा दोनदा आय थिंक त्यांचं आहे बुकिंग, पण ते कोणत्या नावाने वगैरे ते इन्व्हेस्टिगेटिंग टीमलाच तुम्हाला सांगता येईल, कारण की त्यांनी फक्त चेक करून माहिती घेतली। कॅमेरामॅन मंगेश सुनानेसह शुभम बोडके, ABP माझा, त्र्यंबक रोड, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.